सुलतानपूर येथील जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक शाळेसमोर तातडीने नाली बांधण्याची मागणी। सुलतानपूर येथील जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक शाळेसमोर पावसाचे पाणी साचत असल्याने विद्यार्थी, पालक व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन AIMIMचे सुलतानपूर अध्यक्ष आसिम खान युनुस खान यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन सादर केले आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की शाळेसमोरील मुख्य रस्त्यावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते, नालीची व्यवस्था नसल्याने चिखल निर्माण होतो व लहान विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना त्रास सहन करावा लागतो। तसेच साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढत असल्याचीही चिंता व्यक्त करण्यात आली आहे। याशिवाय रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे साचलेले घाणेरडे पाणी विद्यार्थ्यांच्या अंगावर उडते, त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक, नागरिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर शाळेसमोर तातडीने नालीचे बांधकाम करून पाण्याचा योग्य निचरा करावा, तसेच परिसरातील कचऱ्याची नियमित विल्हेवाट लावावी अशी मागणी करण्यात आली आहे। प्रशासनाने या गंभीर समस्येची दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी सुलतानपूर प्रतिनिधी शेख वसीम।